क्वेश्चन म्हणतोय अंडर अ सर्टेन लोडिंग अ लेअर ऑफ द क्ले इज एक्सप्रेस टू अंडरगोज फुल सेटलमेंट ऑफ 18 सेंटीमीटर ऑल्सो इट इज एक्सपेक्टेड टू टेन्साइल बाय 5 सेंटीमीटर इन द पिरियड ऑफ फर्स्ट 2 months ऑफ द लोडिंग फाइंड द टाइम रिक्वायर फॉर द क्ले लेअर टू सेटल बाय 10 सेंटीमीटर. काय म्हणते माहिती आहे का, या मातीला बघा अंडरगो सर्टेन लोडिंग, आपण काय केलं आहे मातीवरती लोड टाकला आहे. अंडरगो सर्टेन लोडिंग अ लेअर ऑफ द क्ले, क्लेच्या लेअरवरती आपण लोड अप्लाय केलेला आहे. एक्सप्रेस टू अंडरगो फुल सेटलमेंट ऑफ 18 सेंटीमीटर. याचा अर्थ तुम्हाला कंप्लीट सेटलमेंट किती करायचं आहे 18 सेंटीमीटर. असं कन्सिडर करूया टोटल सेटलमेंट किती करायचं आपल्याला 18 सेंटीमीटर. तो एच जो आहे टोटल एच येतो. आठवतं का मी तुम्हाला काय बोललो, कन्सोलिडेशनमध्ये टोटल सेटलमेंट किती करायचं तुम्हाला, तो आहे 18 सेंटीमीटर आहे समजा. ओके, की आपण याला म्हणूया हा टोटल आपल्याला एवढा चेंज करायचा आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतायत, इट इज एक्सपेक्टेड टू टेन्साईल बाय 5 सेंटीमीटर. काय म्हणलं आणि टेन्साईल शब्द दिला आहे का एकदा चेक करू बरं का. सेटल येतो, सॉरी मी तेच म्हणतो इथे शब्द काय सेटल. आता वाचा बरं काय, तो यांनी म्हणलं आहे की एक्सपेक्टेड टू सेटल बाय 5 सेंटीमीटर इन द पिरियड ऑफ 2 months. याचा अर्थ असा आहे की 2 महिन्यामध्ये याची सेटलमेंट किती होते 5 सेंटीमीटरची. ठीक आहे, आणि तुम्हाला म्हणलं आहे आता पुढे फाइंड द टाईम रिक्वायर फॉर द क्ले लेअर टू सेटल 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर सेटल व्हायला टाईम किती लागेल. प्रश्न नवीन सांगतो, व्यवस्थित म्हणलं नाही का. तुम्हाला टोटल सेटलमेंट किती बनवायची आहे किंवा टोटल सेटलमेंट मातीमध्ये किती होऊ शकते 18 सेंटीमीटर. ओके का सगळ्यांना. तो टोटल सेटलमेंट मातीमध्ये 18 सेंटीमीटर होऊ शकते. 5 सेंटीमीटरचं सेटलमेंट करायला 2 महिने लागतात. तर 10 सेंटीमीटरचं सेटलमेंट करायला किती टाईम लागेल. माती सेम आहे, एकच मातीवरती प्रॅक्टिकल करताय तुम्ही, तर माती जर का सेम असेल तर त्या केसमध्ये काय करावं लागेल बघा. मला सांगा, हे टोटल याची आपल्याकडे H1 पण आहे की आपण म्हणूया डेल्टा H1 म्हणून. तो किती 5 सेंटीमीटर बसवायचे किती टायमिंगमध्ये 2 months. परत त्यांनी काय म्हणलं की तुम्हाला 10 सेंटीमीटर बसवायला टाईम किती लागेल कळते का. तुम्हाला हे माहीत पाहिजे की 18 सेंटीमीटर बसवायला टाईम किती लागतात सर, कळते का. तो 18 सेंटीमीटर बसवायला टाईम किती लागेल हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरं एक काम करू आपण, आता आपण ना माझ्याकडे टोटल सेटलमेंट किती दिलं आहे 18 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरसाठी 2 महिने, 10 सेंटीमीटरसाठी किती टाईम मला तो काढायचा आहे. आपण एक काम करू, डिग्री ऑफ कन्सोलिडेशन काढून टाकू. आपण समजून घेऊ की 2 महिन्यामध्ये जी 5 सेंटीमीटरची सेटलमेंट झालेली आहे त्याची डिग्री ऑफ कन्सोलिडेशन किती होणार आहे, आणि 10 सेंटीमीटरची सेटलमेंट झाली त्याचा डिग्री ऑफ कन्सोलिडेशन काय आहे तो आपण आता शोधून घेऊया. त्याच्यावरून आपल्याला काय होऊन जाईल बरं का, टाईम भेटून जाईल, मग लगेच आन्सर येऊन जाईल आपलं. ओके का. बघा बरं मी काय करतो, फॉर डेल्टा H1 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटरचं सेटलमेंट जेव्हा होईल ना त्यावेळेस डिग्री ऑफ कन्सोलिडेशन काढायचं आहे. पर्सेंटेज डिग्री ऑफ कन्सोलिडेशन इज इक्वल टू डेल्टा H1 डिवाइड बाय टोटल सेटलमेंट डेल्टा H. तुम्हाला सांगा 5 डिवाइड बाय 18 किती बाळांनो इंटू 100 करून किती आला 27.78%. एवढं काय होईल माहिती आहे का, एवढं डिग्री ऑफ कन्सोलिडेशन होऊन जाईल. म्हणजे 5 सेंटीमीटरचं 18 सेंटीमीटरचं कन्सोलिडेशन म्हणजे किती टक्के 100%. अरे या 18 सेंटीमीटरचं कन्सोलिडेशन म्हणजे किती 100%. पण 5 सेंटीमीटरचं कन्सोलिडेशन म्हणजे काय तुम्ही करणार सर 5 डिवाइड बाय 18 करा ना हो, टोटल किती 18 आहे ना, हे झालं एवढं कन्सोलिडेशन. बरं पुढे चला. नाऊ फॉर डेल्टा H2 इक्वल टू 10 सेंटीमीटर. सांगा बरं काय त्यासाठी पर्सेंटेज यू किती असेल, डेल्टा H2 डिवाइड बाय डेल्टा H करा बरं बाळांनो 10 डिवाइड बाय 18 इंटू 100 55.55%. ओके का. तर या पद्धतीने आपल्याकडे काय आहे पर्सेंटेज यू आला. डन झालं का. आता आपण काय करणार बरं का, पर्सेंटेज यू फाइंड आउट झाला आहे तो मला आता माझ्याकडे एक्सप्रेशन राहतं. कशा पद्धतीने एक्सप्रेशन राहतं सांगतो तुम्हाला बघा. तो आपल्याकडे पर्सेंटेज राहणार कशा पद्धतीचे राहतात एकदा चेक करून घेऊ आपण. तुम्ही जर का TVचा फॉर्म्युला काढला बाळांनो तर तो असतो π/4 इंटू पर्सेंटेज यूचा स्क्वेअर. याचा अर्थ सर π/4 तर कॉन्स्टंट आहे. TV आणि यू यांच्यामध्ये रिलेशन असं बसवता येईल आपल्याला, TV डिवाइड बाय पर्सेंटेज यू जो आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. इज इक्वल टू काय कॉन्स्टंट म्हणजे TV1 डिवाइड बाय U1चा स्क्वेअर इज इक्वल टू TV2 U2चा स्क्वेअर. असं करता येईल ना आपल्याला. हे दोघांमधली रिलेशन आहे अशा पद्धतीने. बरं पुढे जर बघायला गेला तर परत तुमच्या लक्षामध्ये की सर ज्या पद्धतीने तुम्ही TV आणि यूमध्ये रिलेशन शोधलं ना त्या पद्धतीने अजून एक रिलेशन आपल्याकडे आहे बरं का.
कुठलं तर ते आहे टी व्ही इज इक्वल टू, आपण बघितलं सकाळी शिकलो बघा, सी व्ही इज इक्वल टू टी व्ही इंटू डीचा स्क्वेअर डिवाइड बाय टी. आठवतं का? याचा अर्थ असा आहे की हा टी व्हीचं मल्टिप्लायला जर गेला ना बाळांनो तर टी व्ही आणि टाईम यांच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनलचं आहे रिलेशन. कशाचं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनलचं. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की हा एक रिलेशन आहे आपल्याकडे आणि हा एक रिलेशन आहे. या दोघांचा वापर जर तुम्ही केला तर यू बघा ना, टी व्ही एकीने कट होऊन जातील, टी व्हीवाले कट होऊन जातील. नवीन सांगतो इकडच्या बाजूला बघा, जागा आहे का कुठे? हे बघा इकडच्या बाजूला. हां, मी काय बोललो तुम्हाला, टी व्ही इज इक्वल टू पाय बाय 4 यूचा स्क्वेअर. ओके का? अजून तुमच्याकडे फॉर्म्युला काय, सी व्ही इज इक्वल टू टी व्ही इंटू डीचा स्क्वेअर डिवाइड बाय छोटा टी. मी टी व्हीचा फॉर्म्युला बनवतो, सी व्ही इंटू टी डिवाइड बाय डी स्क्वेअर बराबर टी आहे सर. टी व्ही तुम्ही म्हणणार की बाळांनो तर प्रत्येक सेम सॉईलसाठी सी व्ही आणि डी सारखा राहणार. मग कशाचं हे झालं ते मी म्हणणार की सर टी व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. याचा अर्थ काय निघून आला? याचा अर्थ असा निघून आला बाळांनो की टी व्ही डिवाइड बाय टी व्ही 2 असं पण केलं तरी चालेल, इज इक्वल टू टी 1 डिवाइड बाय टी 2. आणि वरती मी कसं केलं असतं इकडच्या बाजूला, इथं असं केलं असतं टी व्ही 1 डिवाइड बाय टी व्ही 2 इज इक्वल टू यू 1चा स्क्वेअर डिवाइड बाय यू 2चा स्क्वेअर असं केलं असतं ना बाळांनो. मग मला सांगा हे इक्वेशन 1 आहे तुमच्याकडे आणि हे इक्वेशन 2 आहे तुमच्याकडे. या दोघांवरून तुम्हाला काय कळेल की सेम सॉईलसाठी, लक्षात द्या एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, सेम सॉईलसाठी तुम्हाला जर का समजा सेटलमेंट फाइंड आउट करायचं आहे किती टाईमपर्यंत किती होईल तो, तर तुमच्याकडे फॉर्म्युला येईल बाळांनो T1 डिवाइड बाय T2 बराबर U1चा स्क्वेअर बाय U2चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरायचा आणि आन्सर काढून टाकायचा. इथपर्यंत आपण गिवन डाटा लिहिला होता. आपण 5 सेंटीमीटरसाठी डिग्री ऑफ कन्सल्टेशन काढलं, 10 सेंटीमीटरसाठी डिग्री ऑफ कन्सल्टेशन काढलं. आता तुम्ही मला सांगा टाईम सांगा, 5 सेंटीमीटरसाठी टाईम किती लागला होता? 2 महिने. बघा 2 महिने, तो 2 महिने लिहून टाकतो. T2 तुम्हाला काढायचं आहे, T2 राहू द्या. U1 किती रे बाळांनो? U1 किती आहे? 5 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला डिग्री ऑफ कन्सल्टेशन किती आलं? 27.78. तुम्ही काय करणार? 27.78चा वर्ग डिवाइड बाय आणि 10 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग 55.55चा स्क्वेअर. शिफ्ट चॉल आन्सर इक्वल करून सांगा की किती महिने लागतील. सोपं आहे. हे सॉल्व केलं का? मस्त. 3.99 उत्तर काढतायत तुम्ही, जे की उत्तर चुकीचं आहे. हां, कारण उत्तर तुम्हाला काढता नाही आलं बाळा. 8 महिने. तो 8 महिने 7.99. बघा 7.99 मंथ म्हणजे किती बाळांनो? तर T2 इज इक्वल टू 8 महिने. आता तुम्ही म्हणाल की सर हे काय केलं, काही कळालं नाही हो. हे बघा लक्षात घ्या, तुम्हाला एकच मातीचा सॅम्पल आहे, त्या मातीला टोटल सेटलमेंट किती करायची? 18 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरचं सेटलमेंट करायला 2 महिने लागत आहे. 10 सेंटीमीटरचं सेटलमेंट करायला किती टाईम लागेल तो काढून घ्या. काही मुलं दुसऱ्या पद्धतीने जातील. 18 सेंटीमीटर जर सेटलमेंट व्हायला किती टाईम लागतं ते काढतील. 5 सेंटीमीटरचं सेटलमेंट होण्यासाठी लागणारा टाईम काढतील आणि इंटरपोलेट करून मग 10साठी काढतील. आलं का लक्षामध्ये? तो या पद्धत तुम्हाला जे पद्धत पटेल त्या पद्धतीने जा. ही सोपी पद्धत आहे बघा, लक्षात राहू. T1 बाय T2 U1चा स्क्वेअर बाय 2 हे करून टाका ना, डायरेक्ट येऊन जाईल. ओके का?